श्री स्वामी समर्थ. मेष राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी मोठी आनंदाची बातमी येणार आहे का? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता मार्गी लागतील का? नोकरी, व्यवसाय, पैसा आणि कौटुंबिक जीवनात कोणते बदल घडणार आहेत? ग्रहांची साथ तुमच्या बाजूने असेल का? आरोग्याची काळजी घ्यावी लागेल का? आणि या आठवड्यात कोणता उपाय तुमच्यासाठी भाग्योदय घडवू शकतो? चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी हा संपूर्ण आठवडा कसा राहणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मेष राशीच्या व्यक्ती धाडसी, मेहनती आणि निर्णयक्षम असतात. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी त्या शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात. या आठवड्यात तुमच्या या गुणांची खरी परीक्षा होणार आहे. काही ठिकाणी संयमाची गरज भासेल तर काही ठिकाणी तुमचा आत्मविश्वासच यशाचे दार उघडेल. घाईघाईने घेतलेले निर्णय टाळा आणि प्रत्येक संधीचा शांतपणे विचार करा. आठवड्याच्या उत्तरार्धात नशीब तुमच्या बाजूने झुकू लागेल आणि अनेक गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडू लागतील. हा आठवडा मेष राशीसाठी संमिश्र पण प्रगतीकडे नेणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे आणि मानसिक ताण जाणवू शकतो. काही लोक तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमची जिद्द आणि मेहनत यामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. नवीन संधी मिळतील, आर्थिक लाभाचे मार्ग खुलतील आणि घरातील वातावरणही आनंदी होईल. एखाद्या जुन्या मित्राची भेट किंवा जुने काम पूर्ण झाल्यामुळे मनाला समाधान मिळेल. या आठवड्यात देवावर श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा, यामुळे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे बदल दिसून येतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला त्या कठीण वाटल्या तरी त्या पूर्ण केल्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. मुलाखतीसाठी बोलावणे येण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत होतील. भागीदारीतील गैरसमज शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी संयम आणि प्रामाणिकपणा तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. तुमच्या कल्पनांना योग्य दिशा मिळाल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. कोणतेही काम अर्धवट सोडू नका, कारण त्याचे फळ याच आठवड्यात मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू सुधारणा करणारा ठरेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. काही अनपेक्षित खर्च अचानक समोर येतील, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मोठ्या वस्तूंची खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कुटुंबासाठी काही महत्त्वाचा खर्च करावा लागू शकतो, पण त्यामुळे भविष्यात फायदा होईल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. बचतीवर भर द्या. आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवल्यास महिन्याच्या शेवटी कोणतीही अडचण येणार नाही. एखादी जुनी आर्थिक चिंता कमी होईल. कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. देवाच्या कृपेने पैशाचा प्रवाह कायम राहील, मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात बऱ्याच प्रमाणात सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. एकमेकांशी मनमोकळा संवाद साधल्यास नात्यातील गोडवा वाढेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबासोबत प्रवासाचा योग येऊ शकतो. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक वाद आपोआप टळतील. प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठीही हा आठवडा विश्वास वाढवणारा ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा. मित्रांच्या चुकीच्या सल्ल्यापासून दूर राहा. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. एखाद्या स्पर्धेत किंवा मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि नियमित अभ्यास करा. शेवटच्या क्षणी अभ्यास करण्याऐवजी नियोजन करून तयारी केल्यास उत्तम परिणाम दिसतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा आहे. थकवा, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. तिखट आणि तेलकट पदार्थांचं प्रमाण कमी ठेवा.
नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास शरीर तंदुरुस्त राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सुधारणा जाणवेल आणि उत्साह वाढेल. सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध दिनचर्या तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. प्रवास आणि अध्यात्म. या आठवड्यात छोट्या प्रवासाचा योग आहे. हा प्रवास कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत होऊ शकतो. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळेल. देवदर्शनामुळे मनाला शांतता मिळेल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. एखाद्या सत्संगात किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील. सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील. प्रार्थना आणि नामस्मरणामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. या आठवड्यात केलेली सेवा आणि दान भविष्यात शुभ फळ देईल. उपाय. या आठवड्यात दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी श्री हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. गरजू व्यक्तीला लाल फळ किंवा मसूर डाळ दान करा. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणालाही कठोर शब्द बोलणे टाळा. या उपायांमुळे अडथळे दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूणच हा आठवडा मेष राशीसाठी मेहनतीचे फळ देणारा, आर्थिक सुधारणा घडवणारा आणि कौटुंबिक आनंद वाढवणारा ठरेल. सुरुवातीचे काही अडथळे संयमाने पार केल्यास आठवड्याच्या उत्तरार्धात यश, समाधान आणि नवीन संधी तुमच्या दारात येतील. देवावर श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. निश्चितच हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. धन्यवाद.